हस्तक्षेप केला पाहिजे या संपूर्ण प्रकरणात. एप्स्टिनला मारण्याचं खराब सोबत होऊ शकतं असं देखील विजय वडेट्टीवार म्हणतात. विजय वडेट्टीवार बोलतात म्हणजे खरं असेल. एप्स्टिनला तुरुंगात मारलं हे खरं आहे आणि जगभरातल्या नेत्यांची नावं त्याच्यामध्ये होती. त्यात भारतातलेही नेते होते. ती मोठी सुपारी होती. खराच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक राजकारणी, उद्योगपती, IAS, IPS असे अनेक लोक त्याच्यामध्ये फसलेले आहेत. पण मला असं वाटतं की नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात तपासाची जी दिशा पकडली आणि त्या खरात बाबाला अक्षरशः मोडून काढला. आपण बघितलं असेल मोडलेला चालताना तो. त्याच्यामुळे तुरुंगात सुद्धा, जेलमध्ये सुद्धा त्याची विशेष काळजी घेतली जाईल. तुरुंगात त्याच्यावरती हल्ला होणं किंवा त्याला मारणं हे सरकारला परवडणारं नाहीये असं विजय वडेट्टीवार म्हणतात. म्हणजे विजय वडेट्टीवार यांच्याकडे माहिती असेल त्या संदर्भात. ते पक्ष नेते, ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे, त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाही. या प्रकरणाची एकंदर व्याप्ती, या सगळ्या प्रकरणात आलेली मोठी नावं, तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची चौकशी व्हावं असं देखील म्हटलं होतं. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती खरातच्या सुरक्षेसंदर्भात काही उपाययोजना बघा, असं वाटतं? खरात म्हणजे काय राष्ट्रपती आहे का? तुम्ही जीवाला धोका असल्याचं म्हटलं. खरात म्हणजे राष्ट्रपती नाही ना. तुरुंगाधिकारी, बघा, ही तुरुंगाची जबाबदारी असते. तुरुंग व्यवस्थापन, जेल पोलीस ते बघतील. खरातच्या सुरक्षेवरती बोलण्याचा इथे संबंध काय किंवा कसाबच्या सुरक्षेवरती बोलण्याचा संबंध काय? कसाबसाठी तर स्पेशल जेल उभारला होता, कसाबसाठी ऑर्थो रोडला. आणि कसाबला फाशी दिल्यावर त्या जेलमध्ये आम्हाला ठेवलं. त्याच्यामुळे आता कसाबला फाशी झाल्यावरती त्या जेलमध्ये कोणी जाणार आहे राजकारणी तेवढंच बघा. राऊतसाहेब, तुम्ही कसाबचा उल्लेख केलात म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे कसाबची बिर्याणी. तुम्हाला काही कसाबच्या ट्रीटमेंट बद्दल त्यावर तुम्ही लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने आता खरातवरून कसाबवरती कसे का आला? तुमच्या पुस्तकात चॅप्टर आहे. त्या पुस्तकासंदर्भात विशेष एकदा माझ्याशी तुम्ही चर्चा करा. मी तुम्हाला अनेक धक्कादायक गोष्टी सांगेन तुरुंगातल्या. त्याच्यावरती परवा दिल्लीमध्ये व्यासपीठावर चर्चा झाली. त्याच्यामध्ये केजरीवाल साहेब होते, आमचे कपिल सिब्बल साहेब, संजय सिंग, डेरेक ओब्रॉन असे अनेक लोक त्याच्यात होते चर्चेला. आणि त्यांनी तुरुंगातले आपले अनुभव सांगितले. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी मध्यरात्री झालेली एक बर्थडे पार्टी चर्चेचा विषय ठरले. त्याचे जे फोटो बाहेर येत आहेत त्या पार्टीला आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती, त्या संदर्भात काल माझी भूमिका आणि मत व्यक्त केलं. परत बोलणार नाही. सेंट्रल फोर्सेसच्या संदर्भात जे एक विधेयक येते त्या संदर्भात तुम्ही